असंवेदनशील सरकार आहे. या ठिकाणी आमचे पोलीस दादा आलेले आहेत, हे रेकॉर्ड करा मी काय बोलतो ते आणि त्यांना दाखवा. थोडस 2-5 मिनिटं बोलणार आहे महाराज. आपण बघितलंय 2014ला नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधानासाठी उभे राहिले. त्यांनी आश्वासन दिलं होतं, हा देश मी भ्रष्टाचार मुक्त करीन आणि भयमुक्त करीन, 2 कोटी मुलांना दरवर्षी नोकऱ्या देईल, अनेक आश्वासनं दिली. दुसऱ्यांदा तेच, तिसऱ्यांदा तेच. आणि आज महाराष्ट्राची परिस्थिती सुद्धा तुम्ही बघा. देवेंद्र फडणवीस ते सुद्धा सांगता भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, भयमुक्त महाराष्ट्र, गुन्हेगार मुक्त महाराष्ट्र, रोजगार दिला जाईल. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र कसा होणार? त्या दिवशी सांगितलं अजित दादा, छगन भुजबळ, तो प्रफुल्ल पटेल, तो कोल्हापूरचा तुमचा काय नाव त्याचं, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण, हे सगळे भ्रष्टाचारी. यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांच्या क्लिप बघा आणि सगळ्यांना आपल्या पक्षात सहकारी करून घेतले आणि आज सरकार चालवत आहे. चोरीच्या मतावर निवडून आलेले सरकार. राहुल गांधी सर्व देश फिरले, महाराष्ट्रात 76 लाख मराठ्यांची चोरी करून निवडून आले. आता राजसाहेब सगळी एकाच आघाडी सांगते की ही चोरी 96 लाख मताची चोरी केली. निवडणूक आयोगाने उत्तर देण्यापेक्षा हेच उत्तर देतात. यांना सत्ता पाहिजे, सत्तेतून पैसा, आणि मग ते निवडणुकीत वाटायचे आणि निवडून यायचं, भ्रष्टाचार करायचा आणि गोरगरीब लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. 5 महिने झाले आदिवासी बिराड मोर्चा बसलेला आहे. तुमच्या शेजारीचे गेले काय ते पोलीस दादा आमच्या बरोबर 2दा आले मुंबईला. मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो, राज साहेबांकडे गेलो, मिटिंगा झाल्या. सलीम मामांनी सांगितलं 35 कोटी सॅलरी होती, आता 85 कोटी देतायत. 50 कोटीचा भ्रष्टाचार उघड उघड. आपल्याला सुद्धा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तुम्हाला आश्वासनं दिली, शब्द दिले. आणि मी त्या दिवशी पण सांगितलं तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे जा. मग मी अजय बोरस्तेला सांगितलं, अजय बोरस्तेला येऊन गेले. आमदार हिरामन कोसकरांशी बोललो. काल तुम्ही मिटिंगला गेले आणि तरीही काही न्याय मिळत नाही. आता निवडणुका लागल्या, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर महापालिका, आणि त्याच्यात आचारसंहितेमध्ये आता आम्हाला काही निर्णय घेता येणार नाही हे सांगितलं जाईल. महाराज तुम्ही सांगितलं हिरामन खोसकर आणि राजसाहेब ही 2 व्यक्तिमत्व आमच्या बरोबर पाहिजे. आणि मामांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं बालाजी पाटील, आपल्याला हा लढा संपलेला नाही, संपून द्यायचा नाही. आपल्याला यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे. महाराज तुम्ही आतापर्यंत किती आंदोलनं केली? मी 3 केले. 3 झाली. कुठं कुठं झाली? सांगली, देहू आणि नाशिक. तुम्ही कुठे देऊला करा, अयोध्यात जाऊन करा,
भारतीय जनता पार्टी ही लबाडांची पार्टी आहे, ती कॉर्पोरेट कंपनी आहे, तो पक्ष नाही आहे, पक्ष नाहीये तो. हा देश लुटून खाण्याचं काम करते. जसे ब्रिटिश होते, ब्रिटिशांनी 150 वर्ष लुटलं आणि आता बघा स्वातंत्र्य मिळाल्यावर या देशात सुई पण बनत नव्हती, ती काँग्रेसच्या तुमच्या आमच्या बुजुर्गांनी मिळून दिली. आणि आता तो देश विकण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करतायत. 2 माणसांना अख्खा देश विकायचं काम चाललंय. तुमचं विमानतळ असेल, तुमचं रेल्वे असेल, मोबाईल तर कधीच विकून टाकलात. आपलं BSNL आपले प्रमोद महाचार्यांनी ते गेले बिचारे, विकूनच गेले ते. आता हे विकताय सगळं. डिझेल महागाई किती आहे, डिझेल, पेट्रोल, गॅस या गोष्टीकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणतात. जातीवाद, पक्ष फोडायचं काम. तुम्ही बघा, अख्खे पक्ष फोडले. भावात भाऊने, चुलत्यात पुतण्या नाही, कोणातच कोणी ठेवलं नाही, सगळे पक्ष फोडले. जातीवादीत किती जातीवाद चालू आहे. मराठा आणि ओबीसी भांडण लावून देतात, धनगरांचं आणि आदिवासींचं भांडण. आता त्याच्यात बंजारास कुसवलाय, मुसलमानांना शिव्या द्यायच्या आणि मुसलमानांच्याच पोरांना पुरी द्यायच्या. 14 नेत्यांनी, बिर्ला, तुमचे सिंगल साहेब, माझ्या आठवणीतले 14 नेते, गुप्ता, म्हणजे नॅशनल लेवलचे नेते, या 14 नेत्यांच्या मुलींनी मुसलमान नवरे केले. हा तेच सगळे 14 जण. आणि दुसरीकडे काय सांगायचं, कटेंगे बटेंगे, मग त्याच्यावर निवडून यायचं. आपण सुद्धा त्याच्यावर फसतो आणि त्यांना सत्ता पाहिजे या पद्धतीने हे लोक राजकारण करतायत. मित्रांनो, आपल्याला आता ही लढाई, महाराज माझी एक विनंती आहे, माझी उपोषणकर्त्यांना विनंती आहे की आज आपण उपोषण इथं थांबू आणि आपल्याला राज साहेबांकडचे बालाजी पाटील जायचं ना. किती 1,35,000 आहे ना आपले लोक. हो. हे सगळे आझाद मैदानावर बसले पाहिजेत. 1,35,000 आणि मग तिथं आपण राज साहेबांना आणू. तुम्हाला राज साहेबांचा दणका माहिती. मग मराठी भाषा नको म्हणून किंवा ती, आता तुम्ही बघितलं एकनाथ शिंदे साहेब सुद्धा जय गुजरात म्हणतात बिचारे, नाही जाणे. हा, यांना सुद्धा महाराष्ट्र गुजरातमध्ये जोडायचं असेल, त्या दृष्टिकोनातून यांच्या सगळ्या वाटचाली चालू आहे. मराठी भाषेत राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले, विषय थांबला ना. मग आपल्याला सुद्धा हे 1 महिन्यानी किंवा निवडणूक होणार आहे आणि आदिवासी बिराड मोर्चा, आम्ही कायम तुमच्याबरोबर पूर्ण महाराष्ट्र निर्माण सेना राहणार आहे. हिरामन खोसकर जरी सत्ताधारी पक्षात असला, पण त्यांना आणायची जबाबदारी तुम्ही बोलले आमची राहील. नुसते राज साहेबच नाही, उद्धव साहेबांना सुद्धा आणायची जबाबदारी आमची राहील. शरदचंद्र पवार साहेबांना आणू आम्ही. आता महाविकास आघाडी आहे, कम्युनिस्टच्या लोकांना आणू, शेकापला आणू, सगळे पक्ष महाराज एकत्र करू आणि तुमच्याकडे तिकडे येऊ. पण आजची परिस्थिती, आज तुम्ही उपोषण थांबवा. तो मुलगा रडला, मी पण मला सुद्धा रडू आलं. अतिशय ही जी